हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण चिकन 65 तयार केलेलं आहे, ते आज आपण बघत आहे. तर माझ्या मुलीलाही जेवण करायला खूप आवडते. मी जेवण बनवत असेल तेव्हा तीही, जेव्हा तिच्या शाळेला सुट्टी असेल आणि ती घरामध्ये असते तेव्हा तीही मला कामामध्ये मदत करत असते. चिकन 65 तयार करण्यासाठी चिकन आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. चिकन 65 मसाला, अद्रक लसूण पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट. तर आपण अद्रक लसूण पेस्ट, खोबरे जरासे टाकूया चवीसाठी, कोथिंबीर पण जरा टाकूया, टोमॅटोची हळद पावडर, मसाला मिरची पावडर, मसाला येतात. लावा एक चम्मच नसते, मग 1 चम्मच खाट होईल पाहिजे. लिंबूचा थोडासा रस, थोडंसं अजिनोमोटो, अर्धा चमचा विनेगर, थोडीशी काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला. आता हे सगळं नीट मिक्स करून यात कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि परत मिक्स करून ह्याला 2-3 मिनिटं ठेवायचं मुरायला आणि नंतर तळून घ्यायचं. 5-10 मिनटं, 10 मिनटं ठेवायचं तरी मसाल्याला. चुकत येते का तवा? कॉर्नफ्लॉवर आणि जरा 1-2 चमचे टाकते. कर मिक्स. कॉर्नफ्लोअरसोबत तुम्ही 2 चमचे मैदा आणि एखादे अंडीसुद्धा चिकनला लावून मुरायला ठेवू शकता. चिकन मुरल्यानंतर आपल्याला तळाई घ्यायचे आहे. तर तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम तेलामध्ये जेवढे चिकनचे पीस बसतील तेवढे आपण तळण्यासाठी सोडलेले आहेत. गरम तेलामध्ये चिकन आपण 4-5 मिनटे तळून घेणार आहे. गरम तेलावरती 4-5 मिनटे चिकन तळून झाल्यानंतर आपण चिकन काढून घेणार आहे आणि राहिलेले चिकन आहे तेही आपण गरम तेलामध्ये तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने चिकन 65 तयार झालेले आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. दिसते तर लय भारी.